श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीगणेशाय नमः। अथ श्री अधिक मास महात्म्य प्रथमोध्यायः। प्रथम ओंकार स्वरूपी श्री गजाननाला वंदन करून हंसवाहिनी ब्रह्मनंदिनी श्री सरस्वती मातेला नमन करून माझ्या सद्गुरूंना नमस्कार करून अधिक मास महात्म्याला मी आरंभ करत आहे। साधू संत महंत कवी लेखक विद्वान आणि हरिभक्तीने प्रेरित झालेले श्रोतृजन यांनाही मी अभिवादन करून मी या अधिक मासाच्या पहिल्या अध्यायाला आरंभ करत आहे। महर्षी व्यासांनी पद्मपुराणात जे अधिक मास महात्म्य वर्णन केलेले आहे तोच सर्व कथाभाग मी इथे प्राकृत म्हणजे मराठी भाषेत सांगत आहे। नैमिषारण्य नावाची ती एक पुण्य पावन आणि पवित्र भूमी, त्या वनात शुकेंद्र, गालव, कौशिक, अत्री, भार्गव, वसु, कौंडिन्य इत्यादी अनेक थोर ऋषीवर्ग आणि त्यांचा शिष्य समुदाय हा धर्मचर्चेसाठी एकत्र जमलेला। चर्चेचा विषय काय तर मानवी जीवनाचे कल्याण आणि सार्थक। अशा या लोकहितार्थ चाललेल्या चर्चेत अचानक एक दिवस सूत नावाच्या महान भगवत भक्त आणि विद्वान पुराणिकाचे आगमन झाले। सर्वांनी ह्या सुताचा उचित असा आदर सत्कार केला, त्याचे पूजन केले, त्याला उच्चासनावर बसवले आणि आर्त ऋषी समुदाय हा श्रवण सुखासाठी चातकासारखा समोर येऊन बसला। कलियुगात मानवी जीवनाचं कल्याण व्हावं, त्याच्या हातून घडणाऱ्या पापांचं परिमार्जन व्हावं, अल्प स्वल्प सेवा पूजा व्रतांनी त्याला भगवत कृपा प्राप्त व्हावी, त्याला हवं असणारं सुख समाधान आनंद संतान संपत्ती अंती मोक्ष हे प्राप्त होण्यासाठी एखादा उपाय सांगा, हा त्या ऋषीवरांचा प्रश्न होता। त्याला उत्तर देताना सूत पुराणिक सांगू लागले की ह्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे अधिकस्य अधिकम फलम, ह्या न्यायाने बहुपुण्य प्राप्त करून देणाऱ्या अधिक महिन्याची उपासना। काय अधिक महिना, तो का व केव्हा येतो, त्याचं महत्व काय, त्या अधिक मासात कोणती व्रते करायची, ह्या अशा अनेक प्रश्नांना उत्तर देताना सूत सांगतात की पृथ्वीवरील कालगणना ही चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष ह्या दोन पद्धतींनी होते। त्या दोन्हींमध्ये 11 दिवसांचा फरक पडतो। तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एका अधिक मासाची धोंडा महिन्याची कालगणनेत भर पडते। तो जादा अधिक म्हणून अधिक मास। त्याचं आणखी एक नाव म्हणजे मलमास। ह्या मलमासात सूर्य संक्रमण होत नाही, वातावरणही मलिन असतं। तसेच हा मलमास शास्त्रकारांनी कोणत्याही मंगल कार्यास अशुभ ठरवला, त्यामुळे ह्या 13व्या महिन्याला काही महत्वच राहिलं नाही। तो अतिशय दुःखी कष्टी झाला। मलमासाने आपले भगवान श्रीकृष्णाला निवेदन केलं आणि माझा उद्धार करा अशी विनंती केली। तेव्हा शरणागताचं कल्याण करणाऱ्या भगवंताने त्या महिन्याला आपले पुरुषोत्तम हे नाम दिलं। तसेच ह्या महिन्यात स्नान दान ध्यान जप तप नामस्मरण दीपपूजा दीपदान अपूपदान गोदान जलदान इत्यादी करणाऱ्या व्यक्तीला अनेक पटींनी पुण्य मिळतं असा वरही दिला। तेव्हापासून हाच पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला। श्री लक्ष्मीनारायण संवादातून पुढे येणाऱ्या ह्या कथेत
श्री विष्णू सांगतात, या अधिक मासात ब्राह्मणाला देव मानून जी दाने दिली जातात ती सर्व माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. कारण ब्राह्मण हेच माझं मुख आहे हे तर सर्वजण जाणतातच. सत्पात्र, सुशील, विद्वान आणि भगवत भक्त ब्राह्मणाला ह्या महिन्यात दान दिलं तर उपासकाचं घर हे सुखसंपत्ती, आनंद ह्यानं भरून जातं. दारिद्र्य, वैधव्य, अपमृत्यू येत नाही. अशा सद्भक्ताचं मी नेहमी कल्याणच करतो. इति श्री अधिक मास महात्म्य प्रथमोध्याय समाप्तः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.